माझा कुणाच्या धर्माला विरोध नाही, माझा कुणाच्या देवाला विरोध नाही. तुम्हाला जितका धर्म प्रिय आहे तितकाच तो मलाही प्रिय आहे. आपल्यात फरक इतकाच आहे, तुम्ही जाती व्यवस्थेला धर्म मानता, मी माणुसकीला धर्म मानतो. तुम्ही दगडाला देव मानता, मी जिवंत माणसाला देव मानतो. अशी विचारसरणी असणारे कायदे पंडित, समाज सुधारक, महामानव, बोधिसत्व, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ, कायदेमंत्री आणि आधुनिक भारताचे शिल्पकार असलेले भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 50 प्रभावी विचार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघ्याभर पाण्यात जाता येईल. तुम्ही वाघासारखे बना, म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग. फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शील, करुणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे. तुम्ही सूर्यासारखे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका. शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी. माणूस धर्मासाठी नाही, तर धर्म हा माणसांसाठी आहे. तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्त्वाचे आहे. आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे. माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी. लोकशाहीचे 2 शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसात भेद मानणारी संस्कृती. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे. मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे. जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो. महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो. पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. तरुणांनी राजकारणाकडे नाही तर ज्ञानार्जनाकडे लक्ष द्यावे. ज्ञानाची श्रीमंती असेल तर तुमची सत्ता नसतानाही सत्ताधाऱ्यांनाही कंट्रोल करू शकाल एवढी क्षमता या शिक्षणात नक्कीच आहे. इतिहास सांगतो की जिथे नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यात संघर्ष होतो तिथे विजय हा नेहमी अर्थशास्त्राचाच होतो. देवाला मानल्याशिवाय देव दिसत नाही ही त्यांची अट. देव दिसल्याशिवाय मी देवाला मानणार नाही ही माझी अट. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. मंदिरात जाणाऱ्यांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील तेव्हा माझ्या देशाला महाशक्ती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे. स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे. एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटतेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो, त्याचप्रमाणे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे. ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भीतो तो अगोदरच मेलेला असतो. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. बुद्धिमत्तेचा विकास हे अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.